श्रावण महिन्यात केलं जाणारं एक महत्त्वाचं व्रत म्हणजे सत्यनारायण. या व्रतासाठी किंवा या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, काय काय तयारी करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूया पूजेची मांडणी आणि काय काय भांडी वापरली जातात. यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चौरंग. आजकाल खूप डेकोरेटिव्ह चौरंग मिळतात किंवा ह्याच्यावर तुम्ही आसनसुद्धा घालू शकता. पूजेचं साहित्य मांडायला किंवा जे कोणी पूजा करणार आहे त्यांना जर मांडी घालून खाली बसता येत असेल, पाटावर बसता येत असेल तर त्यांच्या बसण्यासाठी पाट लागतो. आपण जो चौरंग मांडला आहे त्याच्यासमोर श्री सत्यनारायण प्रसन्न असं लिहिण्यासाठी रांगोळी लागते. शक्यतो हे पांढऱ्या रंगानेच लिहितात, पण तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही त्याच्यात रंगही भरू शकता. त्याच्यानंतर वस्त्र किंवा ब्लाऊज पीस लागतं. हे शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचं असलं तरी चालतं. याच्यानंतर तांब्या, ज्याच्यात पाणी भरून ठेवायचं असतं, आणि अजून एक तांब्या लागतो ज्याचा आपण कलश म्हणून वापर करतो. आणि दुसरा जो कलश आहे त्याच्यात नारळ आणि आंब्याचं डहाळं ठेवायचं असतं आणि त्याच्यावर स्वस्तिकही तुम्ही काढू शकता. काही कलशांवर कुंकवानी स्वस्तिक काढण्याची पण पद्धत आहे. आणि सत्यनारायण पूजा झाल्यावर जेव्हा आरतीची वेळ होते तेव्हा घंटा, निरांजन, वाती हे सगळं एकत्र ठेवण्यासाठी ताम्हण लागतं. याच्यानंतर पळी, आचमन करण्यासाठी आचमन पात्र, फुलपात्र किंवा भांडी, लहान आकाराच्या वाट्या असं सगळं साहित्य लागतं. ते साहित्य इथे दाखवलेलंच आहे. दीप आराधनेसाठी समई लागते. त्या समईभोवती डेकोरेशन म्हणून तुम्ही मैरपही ठेवू शकता. त्याच्यानंतर निरांजन आरतीसाठी, त्याच्यात तुम्ही वाती ठेवू शकता. इथे साधारण सगळी मांडणी दाखवलेली आहे. शिवाय समईत घालण्यासाठी तेल लागतं, आणि जर तुमच्या वाती तुपाच्या असतील, तुपाचा दिवा लावणार असाल तर त्याच्यात घालायला तूपही जवळ ठेवा. ही सगळी होती भांड्यांची यादी. आता आपण ॲक्च्युअल पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. पूजेच्या साहित्यामध्ये 5 ते 6 नारळ लागतात. शिवाय तुम्ही खोबरंसुद्धा आधीच खाऊन ठेवू शकता. साधारण 20 ते 25 विड्याची पानं लागतात. पूजेलाही लागतातच. शिवाय जे पाहुणे येतात जेवायला त्यांनाही तुम्ही जेवणानंतर जर का विडे देणार असाल तर तुम्हाला तीही तयारी आधीच करून ठेवावी लागते. त्याच्यानंतर 25 ते 30 सुपाऱ्या. आजकाल अशा डेकोरेटिव्ह मोत्याच्या सुपाऱ्यासुद्धा मिळतात, ज्या तुम्हाला आरतीच्या वेळेस ताम्हणातसुद्धा ठेवता येतात. त्याच्यानंतर आंब्याचं डहाळं हे खूप शुभ मानलं जातं. तुम्ही अगदी एंट्रन्सला ते दाराला बांधू शकता किंवा घरात पाणी शिंपडायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. कलशातही ठेवलं जातं. 1 ते 2 किलो तांदूळ लागतात. गव्हांवर कलश ठेवायचा असतो त्यामुळे ओंजळभर गहूसुद्धा लागतात. त्याच्यानंतर हळद कुंकू, मग अष्टगंध, बुक्का, चंदन. हे तुम्ही ओलं चंदन आधीच उगाळूनसुद्धा ठेवू शकता वेळ वाचवण्यासाठी, किंवा तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर तीही लागते. फुलांमध्ये गुलाबाचं फूल, शिवाय विविध प्रकारची फुलं जी तुमच्या बागेत अगदी इझिली अवेलेबल आहेत तीसुद्धा तुम्ही आणू शकता. वाहण्यासाठी दुर्वा. या काही दुर्वांच्या तुम्ही आधीच जुड्या करून ठेवू शकता आणि काही सुट्ट्याही ठेवू शकता, त्यामुळे खूप वेळ वाचतो. त्याच्यानंतर पूजेसाठी अत्तर, वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी उदबत्ती, शिवाय तुमच्याकडे धूप असेल तर धूप, आणि ताम्हणात आरतीच्या वेळेस कापूरसुद्धा, कापूर आरती जेव्हा असते तेव्हा तोसुद्धा लागतो. सुटी नाणी लागतात विड्यावर वगैरे ठेवायला. आणि पंचखाद्य, त्याच्यामध्ये खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर आणि खिसमिस असं 5 प्रकारचे ख वरनं सुरू होणारे पदार्थ असतात. पूजेचं साहित्य आपण जाणून घेतलं. आता प्रसादासाठी शिरा आणि पंचामृतसाठी काय लागतं ते बघूया.
बारीक रवा किंवा तुम्ही अगदी गव्हाचा रवाही वापरू शकता. आणि वेळ वाचवण्यासाठी, कारण प्रसाद वेळेवर पूजा झाल्यावर लागतो, त्यामुळे तुम्ही जर शिरा आदल्याच दिवशी साजूक तुपावर भाजून ठेवला तर तुमचा खूप वेळ वाचतो आणि पूजेची वेळ जरी लवकर असली तरी तुमची घाई होत नाही. शिऱ्यात घालण्यासाठी साखर आणि स्पेशल एलिमेंट यातला म्हणजे केळी आणि खूप छान चव येते. तर हे झालं शिऱ्याचं साहित्य. आणि पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर हे सगळं योग्य प्रमाणात मिक्स करून पंचामृत करायचं. आणि शेवटचं म्हणजे नैवेद्यासाठी केळी, गूळ खोबरं आणि 5 प्रकारची फळं, शिवाय तुम्हाला अजून काय आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची, श्रीकृष्णांना आवडणारी तुळस. तुळशीची 108 पानं व्हायची असतात, त्यामुळे तुळस खूप महत्त्वाची आहे.